प्रसादाची वाट पाहे प्रसादाची वाट द्यावी धोनिया ताट शेष घेऊनी जाईन तुमची झाली आगुल झालो एक सवा तुम्हा आळवणी देवा शेष घेऊनी जाईन तुमची झाली आगुल तुका म्हणे चित्त करुणी राहिलो निवांत शेष घेऊनी जाईन तुमचे झाले आरोज पांडुरंगा करो प्रथमा जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण त्रिची वंदू श्री चरण श्री गुरूंची नमस्कारून आता याचा विको आणि बेस पूर्ण बंद करा ट्रबल तेवढं ठेवा विको बेस नको विठ्ठल सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद निर्षमानंदी वल्लभं
समचरण सरोजम सान्द्रनीलाम्बुधाभं जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि विठ्ठल पायी प्रसादाची वाट द्यावी धुवून ताट शेष घेऊन जाईन तुमची झालिया भोजन. अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदोद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या सेवेच्या निमित्ताने सर्व आलेला भाविक वर्ग यात्रे अलंकापुरा येथे ते आवडती विठ्ठला पांडुरंगे प्रसन्नपणे दिधले दिले या ज्ञाना हो करील याची यात्रा तो तारील सकळही गोत्रा सकळही कोळे पवित्रा याचे दर्शने होती विठ्ठल. वारकरी संप्रदायातल्या सेवेच्या नियमावलीच्या परंपरेमध्ये विश्वमाऊली ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याची सेवा हे भगवान पांडुरंग परमात्मेनेच नियोजित केलेले आहे. आणि या दृष्टिकोनातून आपण सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी बालक बालिका टाळकरी मृदंग वादक वेळेकरी बाबा ऑपरेटर साहेब सर्वांना अंतःकरणपूर्ण वंदन करतो. श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी फ्रूटवाली धर्मशाळा आळंदीच्या सगळ्या धर्मशाळेपैकी अत्यंत वैभवान अशा प्रकारची धर्मशाळा आहे. सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आणि फ्रूटवाला धर्मशाळेचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत, फार प्राचीन संबंध आहेत महाराज. आम्ही इथं 1962 ते 66 काळामध्ये वैकुंठवासी गुरुवर मामासाहेबांची कीर्तनं ऐकलीत आम्ही. आणि इथलं कीर्तन ऐकलं की भाविकांची श्रद्धा यात्रा सफल झाली. या धर्मशाळेतली आम्ही मधुकरी खाल्ली आहे 62 ते 66 काळामध्ये. आणि विशेष संबंध असे पूर्व काळात खंडोजी बाबा आपल्या ग्रुपमधले ते संस्थेचे विश्वस्त होते आणि ते गेल्यानंतर हरिभक्तीपर्यंत भालचंद्र भाऊ नलवडे वारकरी संस्थेचे खजिनदार आहेत, तोही संबंध आहे. मामासाहेबांच्या नंतर वैकुंठवासी ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू जगन्नाथ अण्णा यांची कीर्तन व्हायची. अण्णा गेल्यानंतर हरिभक्तीपण डोक महाराजांच्याकडे परंपरा आली. आणि यावर्षी त्यांचं मणक्याचं ऑपरेशन झाल्यामुळे रिकाम्या जागा भरून काढा या न्यायालय धर्मशाळेचे अध्यक्ष सर्व विश्वस्त आमचा आग्रह संस्थेच्या अध्यक्षानेच कीर्तन करावं. शेतीच्या भाषेत सांगतो खुजारामनावर भार असतो जास्त. शेतात खुजरून नसताना त्याचा भार जास्त पडतो. त्याप्रमाणे आजचा भार खुजारुमनावर असलेला भार आहे. आणि आज योगायोगाने या समाधी सोहळ्यामध्ये द्वादशीचा दिवस आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये द्वादशीला क्षीरापतीचा प्रसाद समजला जातो. क्षीरापतीचे जे अभंग आहेत ते अभंगाच्या शेवटी हा अभंग म्हणावा लागत असतो. बहुतेक टाळकऱ्यांच्या पाठात हा अभंग नसेल. नाही हा अभंग पाठ करण्याकरता कधी गाथा लागत नाही, कधी मालिका लागत नाही, इतका प्रचलित अभंग. दुसरा अभंग जरी पाठ नसलो तरी अभंग मात्र पाठ असतो. असा महत्वपूर्ण क्षीरापतीचा अभंग. जगद्गुरु तुकोबाराय भगवान परमात्म्याची सेवा केल्यानंतर परमात्म्याकडे एक निवेदन देत आहेत, प्रार्थना करतायत. आपण केलेल्या सेवेची पूर्णता, त्या पूर्णतेच्या बाबतीमध्ये प्रसाद मागतायत. थोडं भूमिका पण पाहूया. जीवात्मा अनादी कालापासून संकुचित झालेला आहे आणि संकुचित झाल्यानंतर त्याच्या क्रिया संकुचित, प्रारब्ध संकुचित, भावना संकुचित,
सुख संकुचित सगळा संकुचितपणा त्याच्या वाटेला आला. पण मुळामध्ये तो परमात्म्याचा अंश, परब्रह्म बाप तुझा, ईर्ष्या माया ही तुझी मदल असं सांगते. जीवो ब्रह्मैव नापरा. श्रीमदाद्य शंकराचार्य सगळ्या ग्रंथाचं तात्पर्य थोडक्यात सांगतात. तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा. तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा. तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा, कोठे जीव निराळा, कोठे जीव सिद्धांतामध्ये जीवात्मा परमात्मा स्वरूप आहे, पण अनुभवामध्ये मात्र परमात्मा स्वरूपाची अनुभूती जीवदशेमध्ये नाही. वियोग महाराज म्हणतात ना, झालो वियोगी हिमपुटी. परमात्म्याचा वियोग झाल्यामुळे दुःख झाले. एक वर्ग असा आहे की वियोग झाल्याचं दुःख त्याला नाही, तो प्रपंचाच्या क्षेत्रामध्ये रममाण होतो. यावी खावी बरी असावी सदैव, हेच करी हाव संसारी. अनादि संसार मालेच्या ठाई, नित्य विषय सेविले पाहिजे. ते ठसावले चित्ताच्या ठाई, वारंवार देई सेवी. जन तरी देखे कुंडले प्रपंचे, जन तरी देखे कुंडले प्रपंचे. जन तरी देखी गुंतले प्रपंची, स्मरण तो त्यांचे त्याचे नाही. सुखदुःखाचे झटके खात खात संसाराच्या प्रवाहात सामान्य जीव रगडत आहे. कल्पना करा, एखादी आई बाजारामध्ये निघाली भाजी आणण्याकरता आणि लहान मुलाने हट्ट घेतला, आई मी तुझ्या बरोबर येणार आहे, घरी नाही थांबणार. आईच्या बोटाला घेऊन तो मुलगा बाजारामध्ये जावा आणि बाजारामध्ये गर्दी दिसली. कशाची गर्दी आहे एवढ्या करता ती आई त्या गर्दीच्या जवळ जावी आणि योगायोगाने ती गर्दीमध्ये एका गारुड्याचे खेळ चालू होते आणि गारुड्याने एक नवीन सर्प पकडलेला होता, पेटारात घातलेला होता. लोकांना दाखवण्याकरता त्याने पेटारा उघडला. आता नवीन सर्प, त्या सर्पाने एवढी माणसं कधी पाहिली नाही, बिथरला आणि पेटाराच्या खाली उडी टाकली आणि समाजात घुसला. आता आपण जसे शांत तसे असतात काय समजतो, हा इकडं तो तिकडं बघता 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 ती गर्दी या मायलेकरांच्या जवळ आली आणि परिणाम असा झाला, लेकरू एका बाजूला आणि आई दुसऱ्या बाजूला. ते लेकरू आपल्या आईच्या आठवणानं तळमळ करत होतं, आई 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 ओरडत होतं. बघता बघता आई मुलाला शोधते आणि मुलगा आईला शोधतो. रडता रडता त्या बाजारामध्ये खेळणीचं दुकान दिसून गेला. खेळणीच्या दुकानामध्ये पोपट टांगलेला, राग बाकीचे आणखी पण खेळण्या टांगलेल्या, ते बघितल्यानंतर ते थोडं थांबलं, खेळणीमध्ये थांबलं. थांबल्यानंतर खेळणीच्या दुकानदाराला वाटलं हे बाळ रडतंय, काहीतरी याला दुःख आहे.
पण आपल्या खेळणीच्या दुकानातली खेळणी पाहिल्यानंतर ते थांबले ना, त्या अर्थी याला एखादी खेळणी देऊ. खेळणीच्या दुकानदाराने एक खेळणी काढली आणि त्याला दिली. मला असं म्हणायचं आहे, ते लेकरू आईची भेट होईपर्यंत खेळणीमध्ये किती काळ रममाण होईल? फार थोडा काळ. पण शेवटी तुका म्हणे, बाळ माता चुकल्या वनी, न पवता जननी दुःख पावे विठ्ठली. तसं बरेच जीव खेळणीमध्ये अडकलेले असतात. कोणाची कोणती खेळणी कीर्तनकारांनी सांगायची नाही. पद, पदार्थ आणि प्रतिष्ठा या 3 प्रकारच्या खेळणी आहेत संसारामध्ये. कोणी पदात अडकला, कोणी पदार्थात अडकला, कोणी प्रतिष्ठेमध्ये अडकला, त्याच्यातच रममाण होतो. पण कायमचा सुखी होणार नाही. त्या बाळाला सगळं खेळणीचं दुकान जरी स्वाधीन केलं तर तो समाधानी होईल का पूर्ण? जोपर्यंत त्याला आईशी भेट होत नाही तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये खरंच समाधान नाही. तसं तुम्ही आम्ही ज्या भगवत स्वरूपाच्या आईपासून बाजूला झालोय आणि जोपर्यंत ती आई आपल्याला भेटत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये पूर्ण समाधान नाही. ते समाधान मिळवण्याकरता सामान्य माणसाला समजत नाही महाराज काय. आम्ही सांगत असतो, परमात्म्याच्या आनंदापर्यंत पोहोचण्याकरता 3 अडथळे: अज्ञान, अश्रद्धा आणि आळस. 3 अडथळे. आपल्याला नेमकं काय मिळवायचंय हे प्रपंचात कळत नाही. झालं ना प्रमाण, जन तरी देखे गुंतले प्रपंच, कळत नाही. पण शहाणा माणूस असा विचार करतो, असं काही मिळवायचंय की जे एक मिळाल्यानंतर जगात पुन्हा मिळवण्याची गरज राहणार नाही. असं काही मिळवायचं. असं काय आहे? त्या उपनिषदाच्या भूमिकेमध्ये असा प्रकार आहे, उद्दालक मुनी आणि पुत्र नचिकेत गुरुकुलामध्ये त्या नचिकेतेला ठेवलं होतं. 12 वर्ष विद्येचे अध्ययन केलं. असं आहे, ज्ञान आलं की त्याच्यामध्ये दोष येतो, अभिमान वाढतो. आणि अभिमान वाढल्यामुळे उद्दालकांच्या लक्षात आलं, अरे याचं अधःपतन होईल. तुका म्हणे, नरके घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठ्या. नरकात जाईल हा. त्याला विचारलं, बाळा तू असं काही जाणलंस का? जे एक जाणल्यानंतर जगातलं सगळं जाणलं जातं, असं काही तू जाणलंस का? त्यांनी पूर्वमीमांसा पाहिली, उत्तर मीमांसा पाहिली, सांख्य, योग, न्याय, वैशेषिक सगळं शास्त्राचं चिंतन केलं, पण कुठंच सापडलं नाही. आणि मग तो आपल्या पितेला शरण गेला. बाबा नाही, मला ते कळालं नाही. मग उपनिषदामध्ये ब्रह्मज्ञान सांगितलं. एक परमात्मा प्राप्त झाल्यानंतर जगात दुसरं काही मिळवायचं शिल्लक राहत नाही. कामना ही कामना पावल्या त्या करू चेष्टा निश्चळ दृष्टा बैसोनी. आता रिकामा झालो म्हणतात. वैकुंठवासी गुरुवारी मामासाहेबांचं वाक्य आठवलं. मामा म्हणायचे, रिकामा वेगळा आणि रिकाम टेकडा वेगळा. नको नको ते धंदा करतो तो रिकाम टेकडा. आणि रिकाम म्हणजे ज्याच्या अंतकरणात कशाचीच इच्छा शिल्लक नाही, पूर्ण तो प्राप्त झाला. जसं गंगा समुद्राला गेल्यानंतर तिची धाव संपते, तसं परमात्मा स्वरूपाला गेल्या की आपली धाव संपते. तुका म्हणे आता
लाभ नाही अपराधा, लाभ नाही अपराधा, लाभ नाही तुका म्हणे आता लाभ नाही या कळता, एक आतोडे चिंतामणी फिटे सर्वस्वाची धरी. चिंतामणी नावाचा खडा आहे, कोणती इच्छा केली की तो ताबडतोब पूर्ण करतो. वाङ्मयामध्ये चिंतामणी, कल्पतरू, परीस हे काही वेगळी अशा प्रकारची शक्तिमान वस्तू आहेत. तेव्हा एक परीस जर प्राप्त झाला तर माणसाला खूप मोठ्या अशा प्रकारचा ऐश्वर्य प्राप्त होतं. आणि ज्याने शेवटचा मुक्काम गाठलाय साधनेच्या, भक्ती साधनेच्या द्वारे आणि परमात्म्याच्या कृपेद्वारे त्यांना पूर्णत्व प्राप्त झालं. असानी शिल्पीने पावलो विसावा, उंडलिया धावा, कृष्णेतिया, उंडलिया धावा. काही प्रकारची तृष्णा राहिली, पूर्ण काम झालं. मी भूमिकेमध्ये थोडा अधिक वेळ घेणार आहे. भूमिका जितकी पक्की राहील तितकी अभंगाची सिद्धांत शक्ती समजत असते. म्हणून कोणत्या अभंगाचे चिंतन करत असताना भूमिका लक्षात घेणं फार महत्त्वाचं गोष्ट. आम्ही गंमत सांगत असतो, एक जोडपं होतं पती पत्नी, आणि पती कामाला ऑफिसमध्ये होता, पत्नी घरकाम करायची. ऑफिसची वेळ होती सकाळी 10 ते 5. एके दिवशी 3 वाजता पत्नीने पतीला फोन केला, मालक घरी या. जागा अजून 2 तास काम करावं लागतं, घरी कसं यायचं? आज आलं पाहिजे म्हणजे आलंच पाहिजे, रजा द्या नाही काही राहिली पडलं. त्याला विचारलं, अगं काय झालं असं? अहो आपल्या घरी भांडणं लागली आहेत. भांडणं कोणाशी? तुमची मुलं, माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. कळलं काही? हे कळण्याकरता हे जोडपं कोणत्या संस्कृतीचं हे कळावं लागेल. जगात 2 संस्कृती आहेत, एक पाश्चात्य संस्कृती, आपली भारतीय संस्कृती. आपल्या संस्कृतीमध्ये संस्काराला महत्त्व मिळालं, त्यांच्याकडे करार आहेत. त्यांना आश्चर्य वाटतं की या भारत देशामध्ये हे लग्न लागल्यानंतर मरेपर्यंत पती पत्नी राहतातच कसे, त्यांना कल्पना नाही. आमची संस्कृती त्यागी संस्कृती आहे, परमात्म्याकडे घेऊन जाणारी संस्कृती आहे. तेव्हा असा प्रकार होता, तुमची मुलं म्हणजे पतीचं एक अगोदर लग्न झालं होतं ती घरात होती, माझी मुलं हिचं एक अगोदर लग्न झालं होतं ती मुलं घरातच होती. तुमची मुलं माझी मुलं आपल्या मुलाला मारतात. आता सगळ्यांना कळलं का? भूमिका कळली. तसं या अभंगाच्या भूमिकेकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचंय. या पहिली अवस्था अशी आहे, आपण प्रपंचामध्ये दुःख भोगतो, पण ज्याला सद्भाग्याने संतांची संगती झाली आणि संतांच्या संगतीमध्ये
पैसता संतांचे संगती कृतीमध्ये वाक्य नवारे सर्वस्य कामाय सर्वं प्रियं भवति आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. बरेच त्याच्या अगोदरचे श्लोक आहेत. तर सांगण्याचा मुद्दा असा, ही अवस्था कळल्यानंतर थोडी त्याच्या अंतःकरणामध्ये परमार्थाकडे झुकण्याची प्रेरणा होते. मी परमार्थाच्या दृष्टिकोनातून 4 टप्पे आपल्या पुढे आणणार आहे. पहिला टप्पा आहे प्रवृत्ती, दुसरा टप्पा आहे प्रयत्न, तिसरा टप्पा आहे प्रतीक्षा आणि चौथा टप्पा आहे प्राप्ती. बस परमार्थ संपला याच्यामध्ये. पहिल्यांदा प्रवृत्ती, अंतरंग होऊन भगवान परमात्म्याच्या साधना करता प्रवृत्त होत असताना मागच्या ज्या काही आपल्या सवयी आहेत त्या सवयी एकदम झिडकून बाजूला गेल्या. तरी झडझडवणे वैला निघ भक्तीची वाटी लाग जिया पावसी अभ्यंग म्हणजे धाम माझी. याला पहिली अवस्था पुरुषार्थ म्हणतात. पुरुषार्थ खूप मोठी सवय आहे, पण काही ज्ञान झालं एका झटक्यात टाकून दिलं. रोज छटाभर तंबाखू लागत होती. कुठंतरी कीर्तनात ऐकलं, सेवी भांग आपलं तंबाखू उदंड. बरं तो अखंड भ्रांती माझी. आता क्षेत्र इथं तंबाखू खाणार कोणीच नाही, सांगायला हरकत नाही. आणि खात असते तर ज्ञानोबरांच्या पुढे संकल्प करा, आजपासून मी तंबाखू खाणार नाही, नुकसान झाले ते मी भरवून देईल. सगळ्याचा मुद्दा असा, इतकी तंबाखू खाणार आहे, तंबाखू खाणार. आणि कीर्तनामध्ये हे वाक्य ऐकल्यानंतर त्यांनी ठरवलं आता अजिबात तंबाखू खाणार नाही, दिलं सोडून. पुरुषार्थ. ज्या वाल्या काळाचा पूर्वीचं नव्हतं रत्नाकर, केवढा वाटमारीचा धंदा. आणि नारदांची भेट झाली, थोड्या सहवासामध्ये सगळा रस्ता सोडून दिला आणि भगवंताच्या नामचिंतनामध्ये बसले. पुरुषार्थ आहे. नेहमी चहा पिणार आहे, पण चहाचे दोष कळाले, सोडून दिला चहा. खऱ्या अर्थानं चहा हे शाकाहारी पेय नाही. का नाही? कीर्तन संपल्यानंतर मला विचार, मी सांगेन ते शाकाहारी पेय नाही ते मुद्दा. पण असा कळाल्यानंतर त्याने सोडून दिलं सगळं. व्यसन सगळी सोडून दिली, वाईट मार्ग सोडून दिला. पुरुषार्थ हा. आणि सोडून दिल्यानंतर भगवान परमात्म्याच्या दर्शनाकरता म्हणा, कृपेकरता म्हणा, तो प्रयत्न करू लागला. 3 गोष्टी आहेत माणसाच्या जीवनामध्ये: प्रारब्ध, प्रयत्न आणि परमात्म कृपा. मग प्रपंचामध्ये प्रारब्धाची प्रधानता आहे. सतिकर्म मुले विपाको जात्याय भोगा. जात आयुष्याने भोग आपल्या प्रारब्धाप्रमाणे मिळतात. नेहमी आपण ऐकणार आहोत. आणि प्रारब्धाप्रमाणे होत असली तरी परंतु प्रारब्ध बदलण्याकरता सुद्धा प्रयत्नाची गरज आहे. आणि परमात्म्याची कृपा होण्याकरता सुद्धा प्रयत्नाची गरज आहे. आमच्या लहानपणामध्ये कविता होती, प्रयत्ने वाळूचे कण रगडता ते रहे गे.
विषके आहारी पडे समुद्री पायवाट जोडे एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. दोऱ्याची राकापे पडिला कातरे. दोऱ्याची राकापे पडिला कातरे. अभ्यासे चिरा कापे पडल्या कासरी अभ्यासे सेवने विष करे. हा दृष्टांत समजण्याकरता भूतकाळात जावं लागलं. ज्या काळात पाणी काढण्याकरता मोठा होत्या मोठा चमड्याच्या मोठा असायच्या आणि विहिरीतलं पाणी ती मोठ भरून वर घ्यायची. त्यातली परिभाषा आहे, मला आठवते का आम्ही पाहिले ते. मुख्य दोर त्याला नाडा म्हणतात आणि छोटा दोर त्याला सौंदर्य म्हणतात. तो सौंदर्य मागे पुढे येत असताना एक दगड असतो असा आणि तो घासतो त्या दगडावर. आता सौंदर्य म्हणजे मऊ असतो, पण पुन्हा पुन्हा येता जाता घासता घासता सुद्धा त्याला कस पडते. का? पुन्हा पुन्हा अभ्यास आहे. अभ्यास हे सेवाने विष पडे असं म्हणतात. विष तर काही लोकांना मारक असतं, पण हळूहळू अभ्यास केल्यानंतर विष सुद्धा पचतं असं मी ऐकलंय. एक छोटीशी नागिन आहे म्हणतात. नागिन ज्या लोकांना गांजानं नशा येत नाही, कुठल्याही पदार्थानं नशा येत नाही, अशी माणसं एका डबीमध्ये ती नागिन धरून ठेवतात. नागिन असते विषारी. जेव्हा नशा घ्यायची असते तेव्हा डबी उघडतात, नागिनीला खवळतात आणि मग जीभ पुढे करतात. जिभेला चावल्यानंतर मग थोडी गुंगी येते. एवढा बदल का झाला? पुन्हा पुन्हा विष खाल्यामुळे झाला. प्रपंचामध्ये कोणती गोष्ट प्रयत्नाने साध्य होती महाराज, परमार्थाला देखील साध्य होती. सायास केली वाचून ते नाही भविष्यावर काही झालो नाही. सायास करिता काही नाही. प्रयत्न फार मुख्य महाराज. प्रारब्धाला मध्यस्थी प्रयत्नच आहे आणि प्रभू कृपेला सुद्धा मध्यस्थी प्रयत्नच आहे. पण भगवान सागर म्हणतात प्रयत्ना देतमान असतो योगी संशुद्ध केल्याशिवाय. प्रयत्न केल्याशिवाय कुठल्याही प्रकारची पुढची पायरी जाते. काही काही अवघड नाही मला, फक्त प्रयत्न करावे लागत असतात. एक प्रसंग आठवतो मला. वक्तृत्व करणं सोपं नाही. वक्ता दश सहस्रेषु गाता भवती. बाकीच्याचे संबंध नसल्यामुळे मी बोलत नाही ते, पण वक्तृत्व अवघड आहे महाराज. फक्त बडबड करणं म्हणजे वक्तृत्व नाही महाराज. वेदशास्त्र आणि संतांच्या वचनाच्या आधारानं सर्वांची मन शब्दाच्या हातात घेऊन परमात्म्याकडे पोहोचणं याचं नाव खरं वक्तृत्व. ते जगामध्ये असा एक वक्ता प्रसिद्ध झाला. प्रकार असा होता, त्याच्याकडे 2 दोष होते. त्याने असं ठरवलं जागतिक कीर्तीचा प्रसिद्ध वक्ता होईल. पहिला दोष होता, त्याला र म्हणता येत नव्हतं. र च्या ऐवजी ल म्हणायचा, बोबडा बोलायचा. ठरवलं हा दोष मी घालवणार. त्याने छोट्या 2 काचेच्या गोट्या घ्यायच्या, आपल्या गालाच्या आत बसवायच्या, शेतामध्ये जायचं, दगडं ठेवायची
दगड हीच माणसं समजायची. तासला तास त्याच्यापुढे बोलायचं. परिणाम असा झाला, त्या काचेच्या गोट्या तोंडात न ठेवताना सुद्धा चांगलं बोलता येईल. दुसरा दोष होता, तो बोलायला लागला की त्याचे खांदे खालून व्हायचे. असं श्रोत्यांचं लक्ष जसं शब्दाकडे असतं तसं वक्त्याच्या अभिनयाकडे सुद्धा असतं बरं का. काही वक्ते गादीवर मागं पुढे सरकतात, काही वक्ते गोल प्रदक्षिणा करतात, काही वक्ते गुडघ्यावर हात ठेवून जवळच्या माणसाला विचार बेजार करतात. काही अजिबात हलत नाही. त्याचे खांदे खालवर पाहिले का लोक गदगद हसायचे, अपमान वाटायचं. अरे अरे ठरवलं हे खांदे खालवर होणं सुद्धा मी बंद करणार आहे अभ्यासाने. त्याने 2 तरवारी घेतल्या. शेतामध्ये झाड होत असे, त्याची फांदी आडवी होती. त्या आडव्या फांद्याला त्याने तरवारी बांधायच्या आणि असं उभं राहायचं, खांदेवर आले की तरवारीचा स्पर्श व्हावा. असा अभ्यास करता करता तरवारी न बांधता सुद्धा खांदे खालवर होण्याचं बंद झालं. तो जागतिक कीर्तीचा वक्ता झाला. त्याचं नाव आईन्स्टीन. काय होत नाही महाराज अभ्यास आहे. दुष्ट अशा प्रकारच्या गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होत असतात. याच्याकरता मधला टप्पा आहे प्रयत्न. व्याजासाठी केला होता अट्टास, शेवटचा दिवस गोडवा. आपल्या भावना सर्व आलेल्या भाविकांच्या ज्ञानोबरांच्या बाबतीमध्ये ज्ञानोबा आपल्याला कृपा करतील. रेड्यावर जर कृपा केली, होता कृपा तुमची पशु बोलवी, आमच्यावर कृपा करणार नाहीत का? आपल्या भावना चांगल्याच नाही, पण हे लक्षात घेण्यासारखं. ज्ञानोबाने किती रेड्यावर कृपा केली? एकच. किती भित्ती चालवल्या? एकच. किती स्त्रियांचा पुरुष केला? एकच. किती मस्जिदी बोलवल्या? एकच. त्याचं कारण आहे महाराज. ज्ञानोबाला करू शकतात, फार मोठी ताकद आहे, पण परिपाहे बीज शुद्ध ज्ञानोबरांची समाधी घेतल्यानंतर सुद्धा कृपाशक्ती वाहते म्हणा. वैकुंठवासी महान संत हैबतराव बाबा यांच्यावर कृपा केली. स्वानंद सुन्यासी सद्गुरू गुरुनाम गुरु जो महाराज यांच्यावर कृपा केली. अलीकडचा काळ ती कृपाशक्ती थांबलेली नाही, पण आपलं हृदय तितकं पवित्र झालं. अधिकारीण माश असते, फलसिद्धी विशेषता. योग्यता पाहिजे, योग्यता. अधिकार वेगळा आणि योग्यता. एक साधा प्रश्न आहे, भारत देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार कोणाला आहे असं कोणी जर विचारलं तर भारतीय संविधानाने या देशात जन्माला आलेल्या कुठल्याही नागरिकाला देशाचा पंतप्रधान होण्याचा अधिकार आहे, पण योग्यता ज्याच्या बाजूने खासदार अधिक आहे त्याचीच योग्यता. अधिकार वेगळा आणि योग्यता. अधिकार मिळत असतो आणि योग्यता कमवावी लागत असते. एक छोटा प्रसंग आठवला. समर्थ रामदास स्वामी भिक्षा मागायची. भिक्षा मागणं वास्तविक महाराजांच्या मते भिक्षा पात्र अवलंबने जळो जिनी लाजीरवाणी ऐसी अशी नारायणी उपेक्षेचे सर्वता सिद्धांत सांगितलाय. परंतु परमात्मा प्राप्ती करत असताना, साधनेत असताना ज्यांना स्वतःचं अन्न मिळवण्याची वेळ मिळत नाही अशा माणसाला मात्र परवानगी आहे. मधुकरीचे अन्न परम पवित्र करी निष्पाप साधक. आपल्या आळंदीमध्ये मधुकरी मागण्याची प्रथा आहे. संस्थेने काही शिक्षकांच्या मते सर्वांनी असं ठरवलं की विद्यार्थ्यांना सकाळी भोजनाकरता उशीर होतो, भिक्षा येण्याकरता 11-12 वाजते, आणि एखाद्या गावात जर सोकत पडलं तर मग तर बघायचंच काम नाही.
आणि मग संस्थेने विचार केला, दगडावर दगड रचून मंदिर बांधण्यापेक्षा चालती मंदिर बोलती मंदिर सांभाळणं हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. म्हणून संस्थेने अन्नपूर्णा योजना मनात घेतली आणि आज अन्नपूर्णा योजना पूर्ण झाली आहे. काही विद्यार्थ्यांनी आम्हाला सुचवलं, महाराज दुपारचा करा की अजिबात नाही म्हटलं. आळंदीचा प्रसाद मधुकरीमध्ये आहे, तो मागितला पाहिजे. तसं रामदास स्वामी मधुकरी मागायची. एका ठिकाणी अशी मधुकरी मागितली आणि मागितल्यानंतर घर मालकीन भाविक होत्या. मधुकरी घातली, स्वामीची दर्शन घेतलं आणि विनंती केली, स्वामी या जन्म मरणाच्या तडाख्यात किती दिवस मी दुःख मिळेल. कधी कुत्र्याचा जन्म, कधी मांजराचा जन्म, कधी बैलाचा जन्म, कधी म्हशीचा जन्म. 84 लक्ष योनी फेरीमध्ये फिरण्यात मला कंटाळा आलाय. मला ब्रह्मज्ञान सांगा, मला जीवनमुक्त व्हायचंय. रामदास स्वामींनी सांगितलं, बाई आज माझ्याकडे फार गडबड आहे, उद्या सांगतो. उद्या सांगा. दुसऱ्या दिवशी ब्रह्मज्ञान मिळणार आहे. बाईने सुंदर अशा प्रकारची खीर तयार केली. भिक्षेची वेळ झाली. रामदास स्वामी निघाले, कमंडलू घेतलं. जाता जाता रस्त्यामध्ये जायचं शेत पडलं तर थोडं उचललं, कमंडलू टाकलं. काही खडे टाकले, काही कचरा भरला आणि काल जिथं भिक्षा मागितली होती, जय जय रघुवीर समर्थ उकार केली. बाईने ती खीर तयार केली त्यांनी. स्वामी सांगा कशात भरू. हे कमंडलू पुढे ठेवलं. पुढे ठेवल्यानंतर बाईनं पाहिलं त्याच्यामध्ये शेण आहे, खडे आहेत, कचरा आहे. विचारलं, स्वामी इतकी सुंदर खीर आहे आणि अशा घाण कमंडलूमध्ये कशी भरू. रामदास स्वामीने विचारलं, बाई खीर जर घाण कमंडलूमध्ये भरता येत नाही तर ब्रह्मज्ञान काय कोणाला सांगता येतं का. योग्यता कमवावी लागते. नाही निर्मळ जीवन काय करील साबन चित्त शुद्ध नाही. विरोध करील नाही. नाही निर्मळ जीवन काय करील साबन चित्त शुद्ध नाही. विरोध करील नाही. आपण अभंगाच्या दुसऱ्या टप्प्यावर सध्या. पहिला टप्पा पुरुषार्थ आहे, नाच्या जन्माच्या अनंत दूषित गोष्टी एकदम टाकून देणं. दुसरा टप्पा आहे, ज्या भगवान परमात्म्याची कृपा आपल्याला संपादन करायची आहे त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात. दुसरा टप्पा प्रयत्नाचा आहे. शेवटचा टप्पा आहे प्राप्ती, पण मधला टप्पा आहे प्रतीक्षा. प्रतीक्षा म्हणजे वाट पाहणं, याचं नाव प्रतीक्षा आहे. तीच प्रतीक्षा अभंगाच्या पहिल्याच आहे. पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट, पाहे प्रसादाची वाट, पाहे
महाराज सेवा करून म्हणतात, मी आता आपल्याकडून मिळणाऱ्या प्रसादाची वाट पाहतो. ज्याला तिसरा टप्पा आपण सांगितलं, प्रतीक्षा, वाट बघून. वाट पाही बाही निडळी ठेवून हात, पंढरीच्या वाटे दृष्टी लागेल चित्त. कळी येता देखील माझा मायबाप, घटका दिवस मोठे लेखी धरून या मान. हा टप्पा सगळ्यात अवघड आहे महाराज. पुरुषार्थ टप्पा सोपा आहे, प्रयत्न टप्पा सोपा आहे, पण प्रतीक्षा टप्पा अत्यंत अवघड आहे. याला सात्विक धैर्य लागतं. महाराजांनी सकाळी रुक्मिणी समोरचा सगळ्यात फार मोठा भाग सांगितला. काही जरी झालं ते शिशुपालाला मी वर्णन नाही, तुमचीच वाट पाहणार. प्रत्येक गुंतेली गोपाळा, हळद लागली शिशुपाळा. नाही नाही नाही, एका दो पाचा साता जन्म सहस्रावरील इतके जन्म जरी झाले तरी मी फक्त तुम्हाला स्वीकारणार आहे, बाकी शिशुपालाला नाही स्वीकारणार. वाट पाहत असताना आपण प्रयत्न करावेच लागत असतात, पण प्रयत्न करत असताना आपली प्राप्त काळ घडी केव्हा येते आपल्याला कळत नाही. तुका म्हणे नाही प्राप्त काळ घडी यावी लागते तर पूर्णता होत असते, मगच प्राप्ती. प्राप्त काळ घडी येईपर्यंत वाट बघावी लागते. जगद्गुरु तुकोबा महाराज बाबाजी चैतन्याकडे गेले नाही. बाबाजी चैतन्याच्या क्षेत्रात आपले संस्थेचे माझे गुरुबंधू तुळशीराम महाराज सरकटे तिथं थांबून येत नाही, तिथलं कार्य चालू. बाबाजी चैतन्याकडे तुकोबारा गेले नाही, बाबाजी चैतन्य तुकोबारांच्याकडे गेले. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुकाराम. आंबा पाडाला आल्यानंतर पोपटाला निमंत्रण द्यायचं काम पडत नाही. पातांजल दर्शनामध्ये एक वाक्य आहे, मूर्ती ज्योतिष साधू दर्शनी. आपली प्राप्त काळ घडी आल्यानंतर आपल्या मूर्ती आकाशामध्ये ज्यांचं आपल्याला कृपा होणार आहे त्यांचं दर्शन होतं अगोदर मूर्ती आकाशामध्ये, आणि मग त्या साधूंची आपल्याला भेटत असते. पण तोपर्यंत कालस्तावत प्रतीक्षता, ती वेळ येईपर्यंत वाट बघावी लागते. रामायणातला प्रसंग आहे. दुसऱ्या दिवशी लग्न होतं तिचं, आणि रात्रीच्या उठून पाहते तर घराभोवती पशु बांधलेले. आपल्या बापाला उठवलं, बाबा ते पशु कशा करता हो? बापाने सांगितलं, बाळ तुझं उद्या लग्न आहे ना, आणि आलेल्या पाहुण्याला यांच्या मांसाची मेजवानी तुला द्यायची, त्यांना द्यायची आहे. आपण नाव ओळखलं असेल, तिचं नाव शबरी. बापा म्हणते, बाबा माझ्या एकटी करता इतक्या जीवाचा तुम्ही नाश कशाला करता? नका नका करू नका. बापाने सांगितलं, तुझं काय ऐकणार आहे? पाहुण्या रावड्यामध्ये बसल्यानंतर विषय निघाला तर मुलीच्या लग्नात काय खाऊ घातलं म्हटलं तर मला खाली बघावं लागेल. नाही ऐकणार तुझं. बाप ऐकत नाही, आणि अनेक शिवांची हत्या होते. आपल्या लग्नाकरता जर एवढं वाईट घडत असेल तर आपलं लग्नच न झालेलं बरं. रात्रीतून घर सोडलं आणि मातंग ऋषीचा आश्रम गाठला मला. एका मोठ्या झाडाच्या खोडामध्ये थांबायचं. भड्या पहाटे तो आश्रम झाडायचा, सडा संमार्जन करायचं आणि फळमुळावर राहायचं. मातंग ऋषीच्या डोळ्याकडे यायचं नाही. आपण त्या दिवशी चिंतनामध्ये सुद्धा बोललो की आपण केलेली साधना जितकी आपण गुप्त कराल तितकी ती ताकददार राहील.
शबरी उघड साधना करत नव्हती. माता ऋषी विचार करत होते, आश्रम झाडतंय कोण, सडा टाकतंय कोण. एके दिवशी आश्रम मातांग ऋषीने पाळत पाळली आणि योगायोगाने शबरी झाडून करत असताना मातांग ऋषीने विचारलं, कोण ग तू? आणि मी शबरी आहे. का बरं, तुझा उद्देश काय आहे? मला फक्त भगवान प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्यावं. मातंग ऋषीने आशीर्वाद दिला. आली मुखावाटा अमृत वचनी उत्तीर्णता येणे नवे जन्मी. मातंग ऋषीने सांगितलं, शबरी माझं आयुष्य संपलेलं आहे बरं का, थोड्याच काळात जाणार आहे, पण मी तुला आशीर्वाद देतो, भगवान प्रभू रामचंद्र तुला दर्शन देतील. बस झालं. शबरीनं आश्रमात राहायचं. रोज आपल्याला भगवान प्रभू रामचंद्र दर्शन देतील याकरता प्रभूची पूजा करावी आणि त्यांना फल समर्पण करण्याकरता त्या ऋतूतली फळं गोळा करायची. योगाने बोरी पक्व होण्याचा फळ काळ होता आणि शबरी मातेनं बोरं जमा करायची, द्रोणात ठेवायची. भगवान प्रभू रामचंद्र जर आले नाही तर फेकून द्यायची. रोज नित्यक्रम चालला महाराज. आणि पाहता पाहता प्राप्त काळ घडी आली. भगवान प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी येत असताना तेजपुंज अशा प्रकारचा तो प्रकाश दिसला. लक्षात आलं आपलं अनंत जन्माचं भाग्य उदयाला आलं. शबरी देखे राम गृहाय, शबरी देखे राम गृहाय, शबरी देखे राम गृहाय, शबरी देखे राम गृहाय. वचन मुनि के वचन समुद्र भारे, श्याम गौर सुंदर शोभाए, श्याम गौर सुंदर शोभाए, श्याम गौर सुंदर शोभाए, श्याम गौर सुंदर शोभाए. व्यवस्थित ऐकवा म्हणजे पंच श्याम महाराजांना योग्य प्रमाण देण्याची सवय. भगवान प्रभू रामचंद्राचे पाय प्रक्षालन केले आणि आणलेले बोराचे द्रोण एक भोग प्रभू रामचंद्रांच्या हातात दिला, दुसरा लक्ष्मणजीच्या हातात दिला. भगवान परमात्मा थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळात आला. भगवान परमात्म्याने बोरं खायला सुरुवात केली. कौशल्या मातेच्या मांडीवर बसून खीर खाण्यामध्ये जो आनंद नव्हता त्याहीपेक्षा आनंद शबरीची मुष्टी बोरं खाण्यात होता. लक्ष्मणजी विचार करतात, शबरी सादर दशेमध्ये अन्न खात असताना फार जबाबदारीने खावं लागतं. स्वभाव दोष, आश्रय दोष आणि निमित्त दोष, तीन दोष दूर करूनच अन्न घ्यावं लागत असतं. लक्ष्मणजी विचार करतात, बोरं खावी का न खावी? शबरी आहे. संशयित मुद्रा पाहिल्यानंतर शबरी म्हणते, काळजी करू नका, आंबट नाही, माझ्या दातानं कोरतडून चाखून पाहिलेली आहे आणि गोड असलेलीच घेतलेली आहे. प्रभू लक्ष्मण यांनी विचार केला, आता हिच्या उष्टे बोराचं खायचं आपण. कुठल्या कपिला षष्टीला कुठल्या पेस्टने दात घासले असतील, खायचेच नाही जात. आता प्रभू प्रेम बोर खात खात गुंतलेले आणि लक्ष्मणजीने आपला तो द्रोण गुपचूप असा मागे फेकून दिला. भगवान प्रभू रामचंद्रांनी पाहिला आणि सांगितलं, लक्ष्मणा, अरे माझ्या भक्ताचा अपमान केलास, लक्षात ठेव, हीच बोरं तुला एका प्रसंगाला जीवदान देतील. द्रोणागिरी पर्वत सगळंच माझा मुद्दा आहे. अशी शबरीची ती पूर्ण अवस्था झाल्यानंतर योगायोग असा होता की त्याच अरण्यामध्ये एक सरोवर होतं आणि फार थोडं पाणी राहिलं होतं. पाणी खराब झालं होतं. त्या भागामध्ये ऋषीपुत्र राहत होते, साधना करत होते. त्यांना गोष्ट कळाली की मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांचं आगमन झाले आणि त्यांच्या पायाचं सामर्थ्य आहे. शेळाभोवती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणे, लंका दहन केली हनुमंते काशाने. एवढं त्यांच्या पायाचं सामर्थ्य जर आहे, तर आपलं सरोवराचं पाणी खराब झालंय ना, आपण भगवान प्रभू रामचंद्रांना घेऊन जाऊ, सरोवरामध्ये त्यांचे पाय धुवू
म्हणजे आपलं सर्व सर्व निर्दोष होईल अपेक्षेने आले महाराज. आणि आल्यानंतर प्रभू रामचंद्राला विनंती केल्यानंतर प्रभू रामचंद्र म्हणतात माझ्यापेक्षा या शबरीला घेऊन जा आणि हिचे पाय तुमच्या सरोवरामध्ये धुवा, तुमचं सरोवर स्वच्छ होईल. एकमेकाकडे बघू लागले. आतापर्यंत हिला शिव दिलं नाही आणि हिला घेऊन जाऊन आता तिचे पाय पाण्यात त्याच्यात धुवायचे, काय करावं? पण मोठ्याची आज्ञा नाही म्हणता येईना. त्या ऋषीपुत्राने शबरीला घेऊन दिले आणि सरोवरामध्ये शबरी मातेने पाय ठेवल्याबरोबर सरोवर अत्यंत स्वच्छ झालं. आश्चर्य वाटलं. ऋषीपुत्र त्या शबरीला विचारतात, शबरी अगं काय केलं तू? एवढं सामर्थ्य तुला प्राप्त झालं. तेव्हा शबरी माता म्हणते, आखिया छाया परी पंत निहारी निहारी, जिभिया छाया परी नाम पुकारी पुकारी. अरे बाबा, प्रभूची वाट पाहता पाहता माझ्या कपाळाचा कपड चमडा खाली लोंबलाय. आखिया छाया परी पंत निहारी निहारी, जिभिया छाया परी नाम पुकारी पुकारी. जिभेला खड्डे पडले देवाचं नामचिंतन करता करता आणि तेव्हा मला संप्राप्त झालं. दृष्टांत सांगितलं कशा करता? किती वाट पाहिली महाराज. अखिया छाया परी एवढी वाट पाहिली. तसं आपल्या जीवनामध्ये भगवंताची कृपा पाहण्याकरता वाट बघावी लागते. तुकोबारा तेच अनुसरण करतात. काय प्रसादाची वाट, मला प्रसाद पाहिजे याची वाट पाहतो. प्रसाद कशाला म्हणतात? प्रसाद असतो प्रसन्नता. प्रसादे सर्व दुःखानां हादिरस्य उपजायते, प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धिपर्यवतिष्ठते. खाऊ वेगळा आणि प्रसाद वेगळा. आपण उद्या समाधी सोहळा जाऊन तर काही मंडळी भाविक मंडळी गावाकडे जाणार आहेत, पण जाता जाता ज्ञानोबारांच्या नगरीतला प्रसाद आपण घेऊन जाणार. अशी चुरमुर असते ती कोणी पिढी घेऊन जाईल. घरी गेल्यानंतर आणि गावातली माणसं येतील, आम्हाला प्रसाद द्या म्हणते. त्यांची दृष्टी चोरमुरे म्हणून नाही, ज्ञानोबारांचा प्रसाद म्हणून. आणि त्या प्रसादाच्या द्वारे आपल्याकडे शक्तिपात होईल. प्रसाद म्हणजे वस्तू नाही, माध्यमातून दिलेला शक्तिपात, याचं नाव आहे प्रसाद. देवाच्या प्रसादे करारे भोजन वाल कोण कोण अधिकारी. परमात्म्याचा प्रसाद हवा लागला आणि त्या प्रसादाची महाराज म्हणतात मी वाट पाहतो. आणि वाट पाहत असताना मी इतका आतुर आहे. द्यावे धुनिया ताट 7:30 झाले. नियमाप्रमाणे भजन करून पुढचं चिंतन पुढे करून प्रसादाची वाट मी वाट पाहतोय. प्रतीक्षा अवस्था ज्याला म्हणतात ती प्रतीक्षा अवस्था आहे. द्यावे धुवून या ताट. भगवान तुम्ही मला जे देणार आहात ते ताट धुवून द्या. अर्थात हे ताट धुवून द्या म्हणजे कोणतं ताट आहे?
आपण ज्ञानोबारांना विचारू की कोणतं ताट आहे परमार्थामध्ये? हे असो बोलाची ताटी भरी कैवल्य रसे वगैरे ही प्रतिपत्ती मिया केली निष्कामच बोलाची ताट. कारण ज्या बोलण्यातून प्रसाद मिळतो सामान्य माणसाला त्या बोलण्याचा अर्थ कळत नाही महाराज. काल आपण पाहिलं चैतन्य महाराजांच्या मुखातून समाधी भाषा. लोकोत्तराणाम चेतांशी तो विज्ञात महर्षी यस्य देवे पराभक्ती यथा देव तथा गुरु तस्य ते कथिता धरता प्रकाशन्ते महात्मना. साधूंच्या हृदयातलं अंतरंग सामान्य माणसाला कळणार नाही. त्याच्याकरता विशिष्ट शब्द म्हणजे आपल्याला नाही कळालं तर महाराज म्हणतात देवा तुम्ही जे मला प्रसाद देणार आहात, ज्या शब्दाच्या माध्यमातून देणार आहात ते शब्दाचं माध्यम धुवून द्या. याचा अर्थ त्याच्यातला गंभीर अर्थ मला सांगा. मला तसा कळणार नाही. ज्याच्या कृपेने वेदाला बोलता येते आणि वेदाची भाषा सामान्य माणसाला कळत नाही असा भगवान परमात्मा जर शब्दातून जर प्रसाद देत असेल त्याच्यातला अर्थ काय करणार आहे मला? म्हणून त्याच्यातलं आतलं धुवून द्या. त्याच्या आतला भावार्थ मला सांगा. भगवान परमात्म्याने प्रत्येक शब्दातला भाव सांगितल्याशिवाय वरमते न पडे ठाई पांडुरंगा विन काही. कुठल्याही शब्दातलं वर्म काय आहे भगवान परमात्म्याच्या कृपेशिवाय कळणार नाही मला. इतिहासामध्ये आपल्याला माहित आहे जरासंध नावाचा राक्षस उन्मत्त झालेला होता. अनेकांना पीडा देत होता. त्याचा वृत्तांत असा होता जरा नावाची राक्षसी तिने सांगलेला म्हणून त्याचं नाव होतं जरासंध. आणि आईने असा वर दिला होता की त्या वरामुळे तो जवळजवळ मरण अवघड होता. आणि जरासंधाला मारण्याकरता भीमदादा आणि जरासंध यांचं दोघांचं एक दुसरं युद्ध पाहण्याकरता बरीच मंडळी बसली होती. भगवान कृष्ण परमात्मा बसले होते. भीमदादाने त्याला खाली पाडावं, एका मांडीवर पाय द्यावा, दुसरा पाय धरावा आणि केळीचं सोडपट असं सोडावं, टर 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 फाडावा आणि तुकडे फेकून द्यावे. प्रकार असा असायचा की फेकून दिलेले तुकडे थोड्याच वेळात जवळ जवळ यायचे, एकमेकाला चिटकायचे आणि पुन्हा युद्धाला तो व्हायचा. अंगाला दर्दून घाम फुटले महाराज. किती वेळा मारणार त्याला? भगवान कृष्ण परमात्मा बसलेले होते आणि भीमदादाने भगवान परमात्म्याकडे अत्यंत केविलवाण्या नजरेने पाहिले. परमात्म्याच्या लक्षात आलं या जरासंधाला मारण्याचे याला वर्म कळना गेले. म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याने खाली पडलेली काडी घेतली, अशी मोडली आणि फेकताना असे कात्री पद्धतीने फेकली. भीमदादाच्या लक्षात आलं की आपण फेकतो ते असे दोन्ही बाजूला दोन तुकडे फेकतोय, पण फेकण्याची पद्धत चुकीची आहे. भगवान परमात्म्याने ते वर्म सांगितल्यानंतर भीमदादाने त्या जरासंधाला फाडलं आणि त्याचे दोन तुकडे दोन विरुद्ध दिशेला टाकले. जरासंध मेला. मला काय सांगायचंय, काही काही गोष्टीचं वर्म सामान्य माणसाला कळणार नाही. बैलाचं वर्म त्याच्या नाकात असतं, घोड्याचं वर्म त्याच्या दाढीत असतं, हत्तीचं वर्म त्याच्या गंडस्थळात असतं, वाघाचं वर्म त्याच्या कानात असतं. वैकुंठ वाशी उदयभंगा महाराज म्हणायचे वाघाचे कान घट्ट म्हटलं की त्याचं काही चालत नाही, त्याचं वर्म त्याच्या कानात आहे. कृपया प्रयोग करू नका, ऐकायला ते सांगायचं काम अशा प्रकारे ते वर्म आहे. ते वर्म भगवान परमात्म्याने दाखवलं. तसं मला तुम्ही प्रसाद द्याल पण त्याचं वर्म मला सांगितलं पाहिजे. अर्जुन त्यावेळी मागाच होता आहे ना प्रसाद आपल्या भगवद्गीतेमध्ये. परमात्म्याने ते उद्धृत करून अशा प्रकारचं उघडं करून मला सांगितलं पाहिजे. म्हणून द्यावे दुनिया आणि दिल्यानंतर मी काय करीन अभंगाच्या दुसऱ्याच्या तुमचे
या वचना शेष घेऊन जाईल शेष घेऊन जाईल तुमचे घालिया भोजना तुमचे घालिया भोजना शेष घेऊन जाईल शेष मध्ये शिल्लक राहिले कोणाचं शिल्लक राहिले भगवान परमात्माचं शिल्लक राहिले परमात्मा जेवण करतो का भुकेलेला आहे तो ते गवळणी बघा ती गवळ म्हणते मी माझ्या मीपणाचा फराळ केला याला खाऊ घालण्याकरता दिला माझी आम्ही पानाचा करोनी भरा 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 खावया श्री पैसा भगवान भुकाळू आहे भुकाळू ती गवळ म्हणते माझा मीपणा याला खायला दिला फराळ प्रारंभी अवस्था पण त्याने खाऊन टाकलं सगळं मीपणा खाऊन टाकला उरले खावे असे बैसरा सगळं शिल्लक राहिलेलं सुद्धा खाण्याकरता तो बसला नाही तो इतका भुकाळू आहे काय काय खाल्लं त्याने सगळ्या गवळणीमध्ये वर्णन आणि शेवटी ती गवळ म्हणते आता याला तृप्त करण्याकरता मला एकच दिसतंय आता तृप्ती लागली तिच्या एका शेवाटी 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 आवाज द्या बाळा भक्ती आवाज वाढवा कर्माच्या घेतल्या कवली विषय वासनाच्या काशी निमित्त देव आता काय देव बदला मार्ग गजा बघून
वेळ किती शिल्लक राहिला आहे त्या दृष्टिकोनातून मधल्या मार्गातून इंग्रजी शब्द मी नाही वापरत तेव्हा माझ्या बेपणाचा करून मी सगळं दिलं हो, सगळं खाल्लं, पण आता याची तृप्ती होते. आता मला एकच दिसलं, आता तृप्ती लागे दिसे कशी होती भाव भक्ती याची उगरी ताटी, तेनेच होईल याच्या क्षुदेची संतुष्टी, निळा म्हणे असे शैली होती. असं त्याच्या भाव ठेवला, भक्ती ठेवली, त्याने ते सगळं ग्रहण केलं. पण ग्रहण केल्यानंतर शिल्लक राहिलेलं घेण्याकरता माझी इच्छा आतुर आहे, देवाचं उष्ट खावं, इच्छा आतुर आहे. काय आहे? आपल्या शास्त्रामध्ये भगवद्गीता सांगते, उच्छिष्टमपि चार्येदं भोजनं तामसं प्रियं, उष्ट खाणे तमोगुणी आहार आहे. पण परमार्थाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, परमात्मा भक्तांचं उष्ट खातो आणि भक्त भगवंताच्या उष्टाची इच्छा करतात. त्यांची मुखीची हिरोनिया घ्यावी. काय हनुमंतराला एकदा देवाचं उष्ट खाण्याची इच्छा झाली आणि उष्ट खाण्याची इच्छा झाल्यानंतर हनुमंतराने प्रभुरामचंद्रांना सांगितलं, देवा आज काय मला भूकच नाही बघा. 4-5 तास झाल्यानंतर बघून प्रभुरामचंद्रांना कळू नका. प्रभुरामचंद्रांना तुझं 4-5 तास, मला 7-8 तासानंतर चालतं. नाहीला झालं, पंगत वाढली. हनुमंतराला पंक्तीला बसवलं आणि बसवल्यानंतर हनुमंतरा विचार करतात, भगवान प्रभुरामचंद्राने पहिला घास घ्यावा, दुसरा घास आपण घेऊ. म्हणजे प्रभूचं उष्ट खाण्याचा अशा प्रकारचा आपल्याला आनंद होईल. शास्त्राचा प्रकार असा आहे, पंक्तीला बसल्यानंतर ज्येष्ठ श्रेष्ठ माणसाने पहिला घास घेतला आणि नंतर पंक्तीतल्या लोकांनी आपल्या आपल्या ताटातला जरी घास घेतला तर ज्येष्ठ श्रेष्ठ माणसाचं उष्टीचं खाण्याचं त्याला प्रारब्ध प्राप्त, प्रसाद मिळतो त्यांना. सगळं झालं, कुंडली करते, सगळं झालं, अन्न शुद्धी वगैरे वाढली. भगवान प्रभू हनुमंताला म्हणतात घ्या, हनुमंताला म्हणतात घ्या. बराच काळ झाला, कोणीच घास घेत आहे. शेवटी हनुमंतांनी विचार केला, आपल्या प्रभुरामचंद्राने विचार केला, असं करू आपण पहिला घास घेऊ, नंतर हनुमंताला दुसरा घास घेतील, तिसरा घास आपण घेऊ, म्हणजे हनुमंताचं उष्ट खाल्याचं आपल्याला मिळेल. हनुमंताला बुद्धिमत्ता वरिष्ठ. पहिला घास प्रभुरामचंद्राने घेतला, दुसरा घास हनुमंताने घेतला, ताबडतोब प्रभुरामचंद्रांचे ताट उचलून झाडात लावून खा, कसं खायचं उष्ट ते, आमचं उष्ट तुम्हाला नाही मिळणार. ते उष्ट खाण्याकरता पुढचा अवतार धारण करावा लागेल, या अवतारात आमचं उष्ट तुम्हाला मिळणार नाही. सांगण्याचा तात्पर्य असं की परमात्म्याचं उष्ट तो प्रसाद आहे आणि तो प्रसाद मी घेईन आणि ज्या स्थितीमध्ये व्यवहारामध्ये तिथे जाईल. शेष घेऊन जाईन तुमची झाली या भोजन. पण हे होण्याकरता माझ्या जीवनामध्ये एवढी आतुरता आहे, माझ्या अंतःकरणामध्ये वेगळ्या वेगळ्या अशा प्रकारचे भाव निर्माण होणार नाही. मी एकाच भावनेमध्ये आहे. अभंगाचे तिसरे जन्म झालो एक सवा, 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 झालो एक सवा. भगवंताच्या प्रसादाकरता वृत्ती एकाच अवलंबनामध्ये लागते.
वृत्तीचे भेद चालत नाही महाराज. सकळ तुम्ही भागी की सवार, तुका म्हणे जीवा भेद नाही. वृत्तीचा अनेकपणा चालत नाही महाराज. अशी वृत्तीची तयारी लागते की एकाच आलंबनामध्ये वृत्ती राहील असं व्हावं लागतं. महाराज ते कबुली करतात मी एकाच ठिकाणी एकाग्र झालो. भक्तीच्या क्षेत्रामध्ये एकाग्रता, एकरूपता आणि एकनिष्ठता अशा 3 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. आपल्याला विस्तार करण्याकरता वेळ नाही. 5-7 मिनिटं झाली. आपल्याला वेळेमध्ये चिंतन सेवा समर्पित करायची. तेव्हा मी सगळ्या गोष्टी आवडल्या. तुका म्हणे अवघी आवरली वासना आता नारायणा दुसरी यापासून आपल्या मनाला आवरावं लागतं. मन ओळी म्हणा, बुद्धी क्षणोक्षणा. आपल्याच मनाने आपल्या मनाला आवरावं लागतं परमार्थात. दुसरं कोण आवडणार आहे? मने मन घालून या मागे माऊली म्हणतो. आपल्या मनानेच आपल्या मनाला आवड घालावं लागत असते. अशी आवड मी माझ्या मनाला घातलेली आहे. मी आवड घातल्यामुळे माझं सगळं अशा प्रकारचं लक्ष एक रूप फक्त तुमच्याकडे झालो एक सवा तुम्हा आळवणी देवा. तुम्हाला मी अळविले नाही. आळवलं म्हणजे विनंती करणं, प्रार्थना करणं. आळवीन स्वरे कैशा मधुरा उत्तरे. आपण नाटाच्या अभंगामध्ये नेहमी प्रार्थना घेऊन श्री अनंता मधुसूदन पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दन आनंद. या अभंगाच्या माध्यमातून आपण देवाला आळवतोय. असं मी तुम्हाला आळवतोय आणि आळवून तुमचा प्रसाद मिळण्याकरता मी वाट बघतोय. प्रसाद मिळाल्यानंतर मी माझ्या जागेवर जाणार आहे. कदाचित भगवान परमात्म्याला वाटेल याच्या चित्तामध्ये न जाणं दुसरा विषय तर येणार नाही ना. महाराज म्हणतात अजिबात येणार नाही अभंगाच्या शेवटच्या जन्म. तुका म्हणे चित्त, तुका म्हणे चित्त, चित्त करुणे राहिलो निवांत. शरणाचा ध्रुपदाचा आपण उत्तरार्ध म्हटला. त्याच्यावर माझ्या लक्षात आलं की तुम्ही शेवटची चाल उरकून घेतली. तुम्हाला मन की बात मैंने पैशाने लक्षात आलं यांच्या ही बुवा शेवटची चाल देण्याच्या विचारात नाही. घ्या धुवून हात. चांगलं केलं. वेळ कमी राहील. 4-5 मिनिटं शिल्लक. तुका म्हणे चित्त करुणे राहिलो निवांत. एका ठिकाणी चित्तामध्ये परमार्थामध्ये निवांतपणा 2 वेळेला. साधन काळातला निवांतपणा आणि सिद्ध काळातला निवांतपणा. साधन काळातला निवांतपणा बैसो निवांत शोध तरी चित्त. महाराजांचा अभंग. आपलं निवांत बसा याचा अर्थ एका ठिकाणी निश्चित आहे. आपल्या चित्ताला इकडं तिकडं हलवू नका. एका ठिकाणी बघा. कारण विकेंद्रीकरण शक्तीचा ऱ्हास करतो
आणि एकेंद्रीकरण शक्तीचा वृद्धी करतो. फार मोठा विषय हा. स्वामी विवेकानंदांचं एखादं वाचनात गेलं माझ्या, ते असं म्हणतात, माणसानं आपल्या नाकाच्या शेंड्यावर 6 महिने सारखी दृष्टी जर ठेवली तर त्याचा परिणाम असा होतो, जगाच्या पलीकडचा सुगंध त्याला अनुभवायला येतो. एकेंद्रीकरण. स्वयंपाकघरात भांड्यावर निघणारी वाफ काही काम करत नाही, एखाद्या वेळेला चटका बसतो. पण स्वामी विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात की वाफ रेल्वे इंजिनच्या सिलेंडरमध्ये कोंडली तर हजारो टनाचा बोजा घेऊन जाते, का तुला एका केंद्रात आणलं. तसं परमार्थामध्ये चित्ताला एका केंद्रात आणलं आणि त्यामुळे ते साधन काळ त्याच्याचा तो निवांतपणा आहे. आणि सिद्ध काळातला निवांतपणा भगवान परमात्म्याचा प्रसाद झालाय, कृपा झाली आहे. देखील तुमचे चरण आता निवांत. देखील तुमचे शरण निवांत राहिली. आता काही साधी राहिलंच नाही. कासया तजिन प्राणा फुलावे माय. आता साधना करायच्या आणि प्राणाला खूप अशा प्रकारचे पिढे काही करणार नाही. आता निवांत, आता निश्चिंतीने. कुंटली हवा असे 2 प्रकार निवांतपणामध्ये आहेत. तुकोबाराय साधन काळात सांगतात, तुका म्हणे चित्त करुणी राहिलो निवांत, एका निश्चयात राहिलेले आहे. त्याच्यामुळे भगवान शेष घेऊन जाईल तुमचे झाले आरुदन. 2च मिनिटं शिल्लक आहे. वैकुंठवासी गुरुवर मामासाहेब म्हणायचे, आपण मोठे भाग्यवान आहोत का ज्ञानोबारांच्या नंतर आणि तुकोबारांच्या नंतर जन्माला आलो. आपल्याला ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ मिळाला, तुकोबारासारखी गाथा मिळाली. आपण फार मोठे भाग्यवान आहोत. त्यांच्या उपकाराची फेड आपण करू शकत नाही, पण आपल्या साधनेमध्ये त्यांचा आशीर्वाद मिळण्याकरता मात्र त्यांचं नामचिंतन करू शकतो. ज्ञानेश्वर धर्मशाळाची ट्रस्टी आणि वारकरी शिक्षण संस्थेचे जुने प्रेमाचे संबंध ते असे टिकत राहो असं मी संस्थेच्या वतीनं त्यांना प्रार्थना करतो. शेवटी प्रत्येक कीर्तनाच्या शेवटी काही माझं मनोगत सांगत असतो. मी त्या दिवशी आपल्या फळावर देखील तेच मनोगत सांगतो. आज अत्यंत महत्त्वाचं मनोगत आहे. आपण सर्व उपस्थित मंडळी मोठी भाग्यवान आहोत. भरतखंडी निरदय प्राप्ती ही तो परम भाग्याची संत. पण मधल्या काळामध्ये पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण झालं आणि आपली संस्कृती खाली आली आहे. पेपर वाचा, बातम्या आहे का, नको नको ते भ्रष्टाचार, भयानक हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार, अपहरण. कुठं चालला देश, कोणावर जबाबदारी. आपण सर्व उपस्थित मंडळी या दुराचारातले नाही, पण आपल्यावर जबाबदारी आहे. आपल्या घरातली लहान मुलं किंवा मुली असतील त्यांना चांगले संस्कार लावण्याची जबाबदारी मात्र आपल्याला. मी म्हणेन आपल्या मुलाला चांगले संस्कार लावले, तो कलेक्टर होऊ द्या, कुठल्याही प्रशासनामध्ये मोठ्या पदावर जाऊ द्या, पण चांगले संस्कार मात्र त्यांना लावले पाहिजेत. तरच आपल्या देशाला पूर्ण पदावर प्राप्त होण्याची योग्यता आहे. याकरता कौमारे दाशरे प्राज्ञ धर्मान भागवतानी. बालपणामध्ये कोवळे झाड जसे वाकवावे तसे वागते. मोठं झाल्यानंतर वाकवण्याचा प्रयत्न केला तर ते मोडते आणि आई बापाला वृद्धाश्रमात पाठवते. त्याच्याकरता त्याने लहानपणामध्ये चांगले संस्कार लावावे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सद्गुरू जोग महाराजांची उपशाखा पंढरपूरला आहे. आपल्या भागाभागामध्ये आता बऱ्याच ठिकाणी संस्था निर्माण झाले आहेत. तिकडे मुलं पाठवा.
नाही पाठवणं झालं, उन्हाळा सुट्टीमध्ये मुलांची शिबिर घ्या, संस्कार शिबिर, फार चांगला परिणाम होतो त्याचा मला. उठू नका, 2 मिनिटं असा करता 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 प्रकार आज याला पूर्ण भारत देशामध्ये चांगला प्रतिसाद मिळतो मला. नागपूरच्या पुढचं रामटेक केवढा मोठा प्रसिद्ध प्रतिसाद मिळाला. संस्थेची उपशाखा स्थापन करण्याकरता त्यांनी 4 एकर जमीन, जिची किंमत 4 कोटी आहे, संस्थेच्या नावानं रजिस्टर करून दिली आहे. मध्य प्रदेश छिंदवाडा जिल्हा, अंबाडी नावाचं गाव, तपोपूर्ती महोत्सव असंच मनोरथ व्यक्त केल्यानंतर एक महाराजांनी तुमचा शब्द खाली पडू देणार नाही, आम्ही मध्य प्रदेशमध्ये वारकरी संस्थेची उपशाखा स्थापन करू, त्याच्याकरता मी माझ्या वतीनं 18 कोटी रुपये जाहीर केले. धुळे जिल्हा आमच्या संस्थेची माजी विद्यार्थी जनार्दन स्वामी पुणे येतो 2 एकर जमीन मी स्वाधीन करतो. चौकडे दक्षिणेकडे हिमायतनगर तेलंगणाच्या जवळ नारायण महाराजांशी चर्चा केली, त्यांनी कबूल केले. कर्नाटकमध्ये मुरुग नावाचं गाव, आमचे ते मिराजदार महाराज आहे तुम्ही, त्यांच्या गावामध्ये आम्ही ते प्रगट केल्यानंतर त्यांच्याकडे देखील करण्याची तयारी. गुजरातमध्ये तर प्रयत्न झाला आहे, 5 एकर जमीन संस्थेकरता एखादी दिलेली आहे. आणि ऋषिकेशला सुद्धा विठ्ठल गंगा वारकरी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट नावाचा ट्रस्ट स्थापन झालंय आणि तिथे प्रयत्न सुरू झाले. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की वारकरी संप्रदायाला सध्या चांगले दिवस आहेत आणि या दृष्टिकोनातून भावी काळात आपल्या देशाची चांगली स्थिती राहावी याकरता पुढच्या पिढीला चांगले संस्कार लावावेत अशी माझी हात जोडून आपण सर्वांना विनंती आहे. झालेले चिंतन सेवा माऊलीच्या चरणांनी समर्पण करू. तुझे तुझ्या समोर पाहिजे झालो तराई विठ्ठल जय जय